नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सुरेखा पुणेकर ज्या अस्सल लावणी कलावंत आणि हाडाच्या असल्या अशा लावणी कलावंत म्हणून त्या महाराष्ट्रात नाही तर जगभरात ओळखल्या जातात. त्यांच्या लावणीचे परदेशात पण रसिक आहे. त्यांची आदात करत करत गायलेल्या लावण्यांनी अनेकांना भुरळ पाडली आहे आणि त्यांनी जी खंत व्यक्त केली ती खंत अगदी तंतोतंत खरी आहे. आणि आता यावर मग महाराष्ट्राच्या लोककला जोपासाव्या, त्या टिकून राहाव्यात यासाठी काम करणाऱ्यांनी आता पुढे येऊन हे करणं गरजेचं आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांशी बोलताना जी महाराष्ट्रात 100च्या आसपास लोककला केंद्र आहेत त्यातील 80 ते 90% कला केंद्रात डीजेचा धांगडधिंगा आणि बिभत्सपणाचं अगदी कळस गाठलेलं असल्याचं त्यांचं म्हणणं आणि ते वास्तव पण आहे. लावणी आणि लोककला याचं सादरीकरण करण्यासाठी लोककला केंद्राला राज्य सरकार परवानगी देतं. या लोककला केंद्राच्या ठिकाणी तिकीट खिडकी असावी लागते. तिकीट काढूनच रसिकांमध्ये जावं असं शासनाला अभिप्रेत आहे. प्रत्येक लोककला केंद्रात 6 ते 7 बाऱ्या असतात. म्हणजे 6-7 कलावंती एकत्र मिळून त्यांची ती पार्टी असते आणि मग ते लोककला केंद्रात मग येणारे रसिक तिथली हे झाल्यानंतर मग बारी लावतात. बारी लावणं म्हणजे काय असतं तर ठराविक वेळासाठी त्या बारी ज्या कुणाची असेल त्यांनी आपली कला सादर करायची, लावण्या गायच्या. त्याचबरोबर त्या रसिकाला एखादं कुठलं दुसरं गाणं आवडलं तर ते गाणं गाऊन दाखवायचं आणि त्याच्यावर नृत्य करायचं असं ते असतं. तिथं मग अनेक जण दौलतजादा पण उधळतात. कधी एखाद्या कलावंती एखादी ती बारी दोघा-तिघांना आपणच लावावी असं वाटत असतं आणि त्यातून मग फार मारामाऱ्यापर्यंतचे प्रसंग येत असतात. आता सध्या जे काही लोककला केंद्रात दिसतंय ते म्हणजे बारी लावली की तुम्हाला त्या कधी अनेक जणी पायात घुंगरही बांधत नाहीत आणि तिथं ना तबला मास्तर असतो ना पेटी मास्तर असतो. मग त्या आपला पेन ड्राईव्हमधून त्यांना जी भावतील म्हणजे ते ज्याच्यावर त्यांचं जण थोडी पकड आहे नाचण्याची वगैरे अशी गाणी लावतात आणि अगदी बेधुंद अवस्थेत झालेले रसिक पण आपलं तो वेळ घालवतात. मग कोणी दौलतजादा उधळतं, कोणी नाही. पण असंच सध्या एकंदरीत लोककला केंद्रातील वातावरण आहे आणि तेथील हे आहे. हे असं का होत आहे तर ज्यावेळेस त्या कलावंतिनींशी चर्चा केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं येणाऱ्याला हेच आवडतंय. शेवटी आमच्या पापी पेट का सवाल आहे. त्यामुळं आम्हीही जे भावतंय जे सध्या बाजारात चालते तेच हे करतो. त्यामुळं मग आम्ही जी काही जण त्यातल्या अगदी शास्त्र म्हणजे पुस्तकभर हुकूम म्हणणार नाही, पूर्वी काळापासून जे लावणीचं कला महाराष्ट्रात आहे त्या कलेचा अभ्यास केलेला पण आहे. परंतु पुढच्याला म्हणजे जे ग्राहकाला हवं ते दुकानदारांना द्यावं या तत्वानं त्यांचं चालू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याला कोण जसं त्या कलावंतीन जबाबदार आहेत तसं तुमच्या आमच्यासारखे जाणारे आंबट शौकीन पण जबाबदार आहेत. एक महाराष्ट्रातील पुरातन लोककला म्हणून आपण पाहायला जात नाही तर त्या कशा दिसतात, त्या कशा हावभाव करतात. मग
आपल्यावर भाळतात का हे पाहायला आपण जात असतो आणि त्याचा परिणाम या लोककला बाजूला राहते आणि क्षणभरापुरतं तुम्हाला जे हवं ते तिथं घडत असतं. धाराशिव जिल्ह्यात ही पूर्वी म्हणजे साधारण 95 ते 2000च्या काळात आळणी नाक्यावर एक लोककला केंद्र होतं, पण आता जवळपास 5 ते 6 लोककला केंद्र झाले. आळणीच्या म्हणजे येडशीच्या नगरीच्या टोलनाक्यापाशी पिंजरा नावाचं एक आहे, तर येडशीचा फ्लायओव्हर पास केला की तिथं एक लोककला केंद्र आहे आणि जे चोराखळीचं वळण आहे येरमाळा ते येडशी दरम्यानचं, त्या वळणावर 2-3 लोककला केंद्र आहे. कालिका वगैरे अशी त्यांची नावं आहेत आणि इथं अगदी दुपारपासूनच जे हौशी नवशिक आहेत त्यांची ये जा चालू असते. नवीन जे तरुण तडफदार नेतृत्व आहे ते पण आपलं मन रिझवण्यासाठी तिथं येतात. त्या आसपासच या लोककला केंद्राच्या आसपास बिअर बार वगैरेची जी दुकानं म्हणजे हॉटेल्स आहेत, त्यामुळं काय सर्व इथं चालतं. एवढं आता सर्वांनी मिळून म्हणजे ज्यांना ही लोककला आवडते त्यांनी मिळून नेमकं आपल्याला काय हवं काय नको हे त्या कलावंतांना सांगू, आपलं मन पण रिझवावं, ही लोककला एक जिवंत राहावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. महसूल विभागाचा जो करमणूक कर विभाग आहे त्याच्या आधिपत्याखाली ही लोककला केंद्र येतात. हे करमणूक करची मंडळी तिथं कधी जातात का, तिथं काय आहे ते पाहतात का नाही हे माहीत नाही, कारण त्यांना वेळेवर मिळतं, त्यामुळे ते आपल्या ह्याच्यात तसंच निवांत बसून सगळं व्यवस्थित चालू आहे असा अहवाल तयार करून वर पाठवत असावेत असंच दिसतंय. महाराष्ट्रातील लोककला जिवंत राहाव्या, त्या पुढच्या पिढीलाही कळाव्या यासाठी मुंबई विद्यापीठात लोककलेचा एक असं विभाग आहे. त्यात मग लावणी, तमाशा, भारूड अशा विविध कलांचं शिक्षण दिलं जातं. त्यासाठी तिथं त्या ह्याच्यातली तज्ज्ञ मंडळी पण काम करत असतात. आमचे मित्र भूषण कोरगावकर आणि इतर मंडळीही लावणी ही ग्लोबल झाली पाहिजे. महाराष्ट्रातील लावणी न्यूयॉर्कच्या थिएटरमध्ये पण वाजली ती कला सादर करता आली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतात. आता या आठवड्यातच भूषण कोरगावकर यांनी मुंबईतील नावाजलेल्या अशा पृथ्वी थिएटरमध्ये एक लावणीचा कार्यक्रम ठेवला आहे. अशी ही मंडळी ही लोककला जिवंत राहावी म्हणून एकीकडे काम करत असतात आणि आमच्यासारखी मंडळी ह्या लोककलावंतांनी आपली लोककला सादर करू नये तर वेगळं काहीतरी करावं यासाठीही करत असतात. हा विरोधाभास दिसला नाही पाहिजे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यानं लावणीला तसा राजाश्रय दिल्याचं म्हणावं लागेल. दरवर्षी अकलूज येथे लावणी महोत्सव पार पडतो आणि या लावणी महोत्सवात अगदी महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या अशा बरखा सुरेखा पुणेकर असो, छायामाया कुटेगावकर असो, लोदगेकर असो किंवा एखादी परभणीकर असो, या पार्ट्या आपली कला सादर करतात. लावणीचं हे करण्यासाठी सुरेखा आपलं राजश्री नगरकर यांनी सुपा इथं त्यांनीही एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. सुरेखा पुणेकर पण त्याच प्रयत्नात आहेत आणि त्यांचंही चालू असल्याचं कळतंय. तर इकडं पार कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातही कला केंद्र आहेत, पण तिथं काय परिस्थिती अशीच असणार. पूर्वी धाराशिव जिल्ह्यातील मंडळी बार्शी किंवा मोडलीम गाठायची, आता त्यांना आपल्या आसपासच ही लोककला केंद्र झालेली असल्यामुळं आता जास्त काही धावपळ करावी लागत नाही. म्हणून याचा अर्थ असा नव्हे की मग जावा आणि काही करा, असं नाही. इथं तुम्ही लोककलेचा आस्वाद घ्या, त्या लोककलावंतांना जगण्यासाठीच हातभार लावा आणि पुढे ही लोककला आपल्या पुढच्या पिढीलाही लक्षात राहावी यासाठी प्रयत्न करा, एवढी माफकच अपेक्षा आहे. आता आज तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा.
धन्यवाद.